तर नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ लई भारी होणार आहे। तर व्हिडिओ काय आहे मी तुम्हाला सांगते। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं नाही का, म्हणजे माझे इमोशनल भावनाच आहेत। तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। काही माझ्या पर्सनल भावना ज्या आहेत मी त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या कुठल्या आहे। तर विषय असा की मी इथे कुठले लोकांशी नाही बोलत, कारण की इथे ना लोक कसे आहेत की आज बोलणार ना उद्या परत नाही का तुमच्याशी वाद घालणार। तर त्यापेक्षा ना मला नकोच, कारण माझी शेजारची जी बाई आहे ती सतत माझ्याशी भांडण करत राहते कुठलाही विषय पकडून नाही का। मग मला पण तिच्याशी भांडण करावं लागतं आणि मग माझं डोकेदुखी चालू होतं। तसं नकोय मला, त्यामुळं नाही का मी थोडं लोकांशी सहज बोलतच नाही, मला नाही बोलायचं असतं। तर आता किट्टूच्या शाळेमध्ये जाते, तर किट्टूच्या शाळेमध्ये बाया असतात त्या बोलतात, तर मी ते जे बोलतात ना तर मी त्याच्यावरती उत्तर वगैरे देते आणि पुढं नाही का अशी समोर चालल्यासारखं चालते, अशासारखं माझं असतं। आणि माझ्या जीवनामध्ये नाही का असं खूप खूप मुली आलेल्या आहेत, म्हणजे मैत्रिणीची पण गोष्ट सांगते मी। आता विषय निघालेलाच आहे। आम्ही कॉलेजला असताना आमचा 5 मैत्रिणीचा ग्रुप होता। तर आम्ही मैत्रीण खूप बेस्ट फ्रेंड होतो। तर 5 होते आणि माझी एक जवळची जी बेस्ट फ्रेंड होती नाही का, आम्ही दोघीच फिरायचो, कुठं पण जायचो, बाहेर जायचो, थोडीशी पण गोष्ट घ्यायला आम्ही दोघीच जायचो। सर्वात जास्त आम्ही फिरायचो, आमच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो, इतके आम्ही जिवलग मैत्रिणी होतो। आणि मग माझं लग्न झालं, त्याच्या आधीच आमचं दोघींचं भांडण झालं होतं खूप मोठं। त्यामुळं माझं लग्न पण मामाकडेच केलं। त्याच्यामुळं मी तिला पत्रिका पण नाही दिली ना, कारण माझ्या डोक्यामध्ये राग होता त्यासाठी। आणि मग नाही का झालं राहते, त्यामुळे 1 वर्षानंतर मला तिने मेसेज केला फेसबुकवरती आणि मग मी पण रिप्लाय दिला। खूप रडली, माझा नंबर वगैरे मी तिला शेअर वगैरे केला। तर तिचा नंबर ऑलरेडी माझ्याकडे होता, तर मी नंबर तिला शेअर नाही केला, मी तिला डायरेक्ट कॉल केला। मग त्याच्यानंतर आमचं बोलणं चालू झालं। असं आमचं बोलणं 21 पासून आमचं बोलणं चालू होतं, म्हणजे आईशीच बोलू शकते। मग त्यानंतर आमचं बोलणं सतत चालूच होतं, फक्त ह्याच 2 महिन्यामध्ये आम्ही बोलत नाही आहोत नाही का कॉलेजमध्ये। कारण विषय असा आहे खूप वेगळा की म्हणजे माझ्या मागं राहायच्या विषय असा आहे, मी तुम्हाला सांगत आहे। मी थांबून मला मला सॉस भरायला येते, कारण की इमोशनल गोष्टी सांगायला एक ज्वेलसी असते, एक माझी म्हणजे सॉस भरूनच येतो। म्हणजे जवळची होती, झालं असं की जवळची होती मी, तिला आहे ना नोकरी लागली कोरोनामध्ये, झाले 4 महिने। तर मी बोलणं बंद केलं, ती मुंबईला असते तिच्या काकाकडे, तिला आई वडील नाही, त्याच्यामुळे बोलणंच बंद करून टाकलं आणि त्या आधी करावं लागतं। माझं 2 वर्ष तिच्याशी मला ती सांगायची घरचं वातावरण वगैरे काही व्यवस्थित नाही आहे तिच्या घरचं, पण एक स्टोरी ती मला सांगायची गोष्ट आणि मी तिच्या नाही काही मैत्रीण म्हणून नाही का तिला सपोर्ट करायची, तिला सजेशन द्यायची आणि खूप काही गोष्टी मी तिच्या समजून घ्यायची। एक तास मी तिच्याशी बोलायची, बट मला खूप मैत्रिणी होत्या। तिला ना इतकं गर्व आलं ना काही दिवसातच, तिला नाही माहिती कशाचा गर्व आला। आणि आम्ही एकाच कास्टचं असल्यानं नाही का तिला इतकं बोलतात ना की आपल्याशी जो व्यक्ती रोज बोलतो, नेहमी बोलतो, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या बोलण्यातून आपल्याला कळतंच की ही व्यक्ती खूप चांगल्या कुठल्या टोनिंगने बोलते, कुठल्या नाही। तर मग मी समजून गेली, मला समजायला वेळ नाही लागला, पटकन समजून गेली की हिला गर्व आलेला आहे आणि मी तिला बोलली सुद्धा। त्यानंतर तिने एकदम फास्टमध्ये कट केल्यानंतर मी परत नाही केलं तिला आणि मला खूप राग आला होता, तिने पण परत नाही केला। तेव्हापासून आता झाले 2 मंथ तिने मला कॉलच नाही केला, मी पण नाही, आणि मी स्टेटस पण तिचे बघत नाही। मला इतका राग आला होता ना की मी विचार केला का तिचा नंबर ब्लॉक करून टाकू, पण मला असं वाटलं का मी एवढी इम्पॉर्टन्स तिला जर देत आहे ती पण तशी करणार ना। मग मी माझ्या डोक्यात गेली होती ती, मला नव्हतंच बोलायचं, मी तेवढं सर्व ठेवून मी तिला ब्लॉक नाही केलं।
माझी दीदी पण असते, पण बोलत पण नाही आहे मी. माझ्या मनामध्ये ही गोष्ट राहिली. मी तिला सतत बोलायची की का गं माझं लग्न झालं, मला मुलं आहे, तरी पण मी तुला किती वेळ देते, एवढं तास तुझ्याशी कोण बोलते का, तुझी मैत्रीण. तर ती एक्सेप्ट पण करायची की हो माझ्याशी कोणीच बोलत नाही एवढा वेळ जेवढा वेळ तू बोलते आणि तू समजून घेते आणि तुझ्या गोष्टी मला आवडतात. बट हे सर्व गोष्टी समजून सुद्धा ती विसरून गेली आणि माझ्याशी वाईट टोनिंगमध्ये बोलली आणि मला खूप वाईट वाटलं. कारण ज्या वेळेला मी एवढी तिची जिवलग मैत्रीण होती, मी तिला खूप सपोर्ट करायची. तिला आई वडील नाही आहे, तिची आजी पण तिला खूप छळते, त्रास देते, तर मी तिला माझे कपडे वगैरे सँडल्स काय नाही मी तिला घेऊन देत होती. माझ्याकडचे जे एक्स्ट्रा काही राहत होते मी तिला देत होती, पैशाची मदत करत होती. तिचे पैसे पण मी प्रत्येक ठिकाणी मी भरत होती, तिचे तिकीट्स वगैरे सर्व करत होती. आणि ती मुलगी आता जॉबवरती लागली, स्वतः पैसे कमवत आहे, तर त्या व्यक्तीला त्या पैशाचा रुबाब आला आणि ती व्यक्ती आता मला कमी समजते कारण मी हाऊसवाईफ आहे. खूप चांगले त्यामुळं मला आणि ती ही मला टीज करत होती की तू हाऊसवाईफ आहे म्हणजे की तुला फ्रीडम नाही आहे, तू नवऱ्याच्या हाताखालची आहे वगैरे, असं तिचं एक थिंकिंग असं. बट मला नाही वाटत की मी माझ्या नवऱ्याच्या हाताखालची कठपुतली वगैरे आहे, कारण माझा नवरा तसा नाही आहे आणि माझा नवरा मला तसा ठेवत पण नाही आहे, प्रथम गोष्ट. आणि तिलासाठी मला फ्रीडम नाही आहे, तर असं नाही आहे. माझ्या नवऱ्याने मला पूर्णपैकी फ्रीडम दिलेली आहे आणि माझा नवरा मला खूप छान वागवतो, मला खूप म्हणजे प्रेमाने वागवतो, माझ्या मुलीला पण प्रेमाने वागवतो आणि मला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाही. ही माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि तिला ह्या गोष्टी माहीत नसेल तर मला काही करायचं नाही आहे. ती तिचे विचार असू शकतात आणि तिला माहीतसुद्धा आहे. मी तिला सांगायची की असं आहे, आम्ही एकदम खुश आहे वगैरे, असं नाही का, पण काही छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स होतच असतात लाईफमध्ये. असं नसतं का आपण जीवन हे तसंच चालू राहतं, असं नसतं. तर तिला हे समजायला पाहिजे होतं. पण बट असो, मला काही त्या विषयाबद्दल बोलायचं नाही आहे, पण मनामध्ये एक खंत राहून गेली की जे आपण म्हणतो ना की जिवलग मित्र मैत्रीण वगैरे असतात, जे आपल्या बेस्ट फ्रेंड असतात, आपल्या म्हणजे सोबत लहानपणापासून जे वाढतात, मोठे होतात, पण नंतर काही काळानंतर त्यांच्याकडे जर पैसा येतो, ते कुठल्या मोठ्या अहद्यावर पोहोचतात, पण त्यावेळेला ते आपल्याला कमी समजतात जो त्यांच्यासोबत असतो. मला हे खूप वाईट वाटते तिच्यासोबत राहून, तिच्यासोबत बोलून, इतका मी तिला सपोर्ट करून सुद्धा मला एक मनामध्ये ही खंत आहे की अशा मुलीसोबत मैत्री केली की जी मुलगी म्हणतात ना एक मतलबी इंसान असतो ना, ती निघाली. असो, प्रत्येकाला आपापला अभिमान असतो. तुम्हाला माझा अभिमान आहे आणि मी अभिमान आहे, गर्व आहे मला पण आहे, पण मी ते गर्व एवढं नसतं माझ्या डोक्यात नाही जात. मी जमिनीवरती असते आणि हे लोक